ही डायरेक्शन आहे तुमच्या ब्रँडला किती मोठं तुम्हाला बनवता येईल याची, म्हणजे तुमच्या नावाची डिरेक्शन आहे, तुमच्या फेमची डिरेक्शन आहे. या डिरेक्शन मध्ये जर टॉयलेट असेल तर तुमची नावाची बदनामी होणं कन्फर्म. साऊथ ईस्ट मध्ये जर ब्लॅक कलर असेल, ब्लू कलर असेल तर 101% इन्व्हेस्टमेंट बुडणार. कंटिन्युअसली ऍक्सिडेंट तुम्हाला फेस करायला लागू शकतो. घराचा एंट्रन्स कसा असावा? 8 झोन पैकी 2 ह्या अशा एंट्रन्स असतात ज्याला आम्ही 3 आणि 4 ची एंट्रन्स म्हणतो, जी तुमच्या लाईफ मधला स्ट्रगल झिरो डाऊन करण्याचं काम करते. तुम्ही विचार करा, बाय डिफॉल्ट मनी, ग्रोथ, प्रॉपर्टी, एनिथिंग, या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये आणून ठेवू शकता. घराचं ब्रह्मस्थान म्हणजे नक्की काय असतं, ते कुठे असलं पाहिजे आणि त्याचं काय महत्त्व? ब्रह्मस्थान म्हणजे तुमच्या घराचा सेंटर ऑफ मास, किंवा जे काही घरामध्ये सिम्पटम्स आहेत किंवा ज्या टाईपच्या ज्या एनर्जी आहेत घरामध्ये, त्या सगळ्या एनर्जींची उत्पत्ती ही आपल्या ब्रह्मस्थानापासून होत असते. 16 डायरेक्शन्स असतात आणि 32 एंट्रन्स असतात, तर ते मला कोड काही कळलं नाही. म्हणजे 8 तुमच्या मुख्य दिशा प्लस उपदिशा हो, प्लस त्याचे सुद्धा आपण बायफर्गेशन केलेले बाकीच्या 8 दिशांमध्ये, बरं. अशा ह्या 16 दिशा बनतात. प्रत्येक दिशेला काही ना काहीतरी गुणधर्म आहे. जर एखादा कन्सल्टंट तुम्हाला नॉर्थ ईस्ट या डायरेक्शन मध्ये असलेला वास्तुदोष साठी जर एखादी रेमेडी देत असेल तर ते साफ चुकीचं आहे. तुम्ही कितीही रेमेडीज करा, लाखोंच्या रेमेडीज करा, 1 रुपयाचा फरक नाही पडणार. ह्या डिरेक्शन मध्ये जर किचन असेल, लाल रंग असेल, तर 101% तुमच्या घरामध्ये एक ना एक व्यक्ती हार्मोनल इश्यूजला फेस करत असेल. नॉर्थ वेस्ट मध्ये असलेली एंट्रन्स किंवा टॉयलेट हे तुम्हाला मल्टिपल लोन घेण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.